उन्हाळी पिकांची यशस्वी लागवड, उत्पादन कसे वाढवावे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण उन्हाळी पिकांची लागवड कशी करावी याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत। उन्हाळी हा हंगाम जरी उष्ण असला तरी योग्य पिकांची निवड आणि पद्धती वापरल्यास चांगले उत्पादन मिळविता येऊ शकते। उन्हाळी पिकांची निवड। उन्हाळा हा कडक हवामानाचा हंगाम असतो, त्यामुळे पिकांची निवड खूप विचारपूर्वक करावी लागते। या हंगामात मुख्यत्वे खालील पिके घेतली जातात। मका, उन्हाळ्यात कमी पाण्यावरही चांगले उत्पादन देणार मका हे एक उत्तम पीक आहे। ज्वारी, ज्वारी उन्हाळ्यातील मुख्य पीक असून तिला कमी पाण्यावरही चांगले उत्पादन मिळतं। भेंडी, भेंडीचे उत्पादन उन्हाळ्यात उत्तम मिळते आणि बाजारात त्याची मागणीही जास्त असते। काकडी, खरबूज, टरबूज, उन्हाळ्यात यांची लागवड केली जाते आणि त्यातून शेतकऱ्यांना चांगला नफा मिळतो। लागवडीसाठी जमिनीची तयारी। उन्हाळी पिकासाठी जमिनीची योग्य तयारी अत्यंत महत्त्वाची आहे। जमिनीची नांगरणी, जमिनीची नांगरट करून तिचे रोटिवेशन करा, यामुळे माती मोकळी होईल आणि पिकांना मुळांना चांगली जागा मिळेल। सेंद्रिय खतांचा वापर। उन्हाळी पिकासाठी सेंद्रिय खतांचा वापर फायदेशीर ठरतो। जमिनीत जैविक पदार्थ मिसळल्याने मातीची सुपीकता वाढते। सिंचन व्यवस्थापन। उन्हाळ्याचे तापमान जास्त असल्याने पाण्याचे योग्य व्यवस्थापन करणं फार महत्त्वाचे आहे। ठिबक सिंचन। पाणी जमिनीत नमी राखण्यासाठी पिकांच्या मुळावर तुषार किंवा कुजणाऱ्या पानांचे आवरण टाका, जेणेकरून मातीचा निचरा होईल। खत व्यवस्थापन आणि कीड नियंत्रण। उन्हाळी पिकांसाठी योग्य प्रमाणात नत्र, स्फुरद आणि पालाश यांचे खत देणे गरजेचे आहे। याशिवाय उन्हाळ्यात किडींचा त्रास वाढतो, त्यामुळे जैविक कीटकनाशकांचा वापर करून कीड नियंत्रण करणे आवश्यक आहे। पिकाचे संरक्षण आणि उत्पादन वाढविण्याचे उपाय। उन्हाळ्यात पिकांची संरक्षणे करण्यासाठी योग्य पद्धतीचा वापर करावा। कीटक आणि रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नियमित निरीक्षण ठेवा आणि रोगप्रतिकारक पिकांची निवड करा। उन्हाळ्यात लागवड केलेल्या पिकांचे योग्य व्यवस्थापन केल्यास उत्पादन चांगले मिळते। तर मित्रांनो, उन्हाळ्यात योग्य पिकांची निवड, सिंचन, खत व्यवस्थापन आणि पिकांचे संरक्षण याचा योग्य ताळमेळ साधल्यास तुम्ही उन्हाळ्यातही भरघोस उत्पादन मिळवू शकता। योग्य पद्धतीने लागवड करून उन्हाळ्यातील शेतीला यशस्वी बनवा।